लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपणा सर्वांचे लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये स्वागत करीत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की तुम्ही हा संदेश लाईक करावा आणि इतरांपर्यंत शेअर करावा आणि तुम्हाला आमचे नवीन येणारे संदेश कायम मिळण्यासाठी तुम्ही कृपया नोटिफिकेशन साठी बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। प्रियजनो, आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत। आजच्या घडीला संपूर्ण जगाचे लक्ष इस्रायल देशाकडे खिळले गेलेले आहे। इस्रायलमध्ये ज्या घटना गेल्या 7 ऑक्टोबर रोजी घडल्या, गाझा येथील हमास या अतिरेकी संघटनेने इस्रायलवर आणि ते योम किप्पूर नावाचा सण पाळीत असताना जो अतिशय पवित्र सण आणि त्याचा शेवटचा दिवस होता, त्याच दिवशी सकाळी 6:30च्या दरम्यान ज्या दिवशी त्यांचा शब्बात दिवस असतो, शनिवारचा दिवस, त्यांनी फार मोठा हल्ला आणि अमानुष कत्तल केलेली आहे। माणुसकीला काळिंबा फासणारी राक्षसी कृत्ये या हमास अतिरेक्यांनी केली। या विषयावर कोणी काही बोलत नाहीये। मी या झालेल्या घटनेविषयी जास्त बोलू इच्छित नाही। आपण सर्वांस त्याविषयी सर्व माहित झालेले आहे, परंतु आज मी थोडे पुढे जाऊन महत्त्वाच्या विषयाकडे आपले लक्ष वेधू इच्छितो। इस्रायल लोकांचा इतिहास आम्हाला समजणे फार गरजेचे आहे। देवाने अब्राहम जो मूळ पुरुष याला निवडले होते, उत्पत्ती 12 अध्यायापासून याची सुरुवात आम्हाला आढळते। आम्ही ती वचने वाचणार आहोत आणि आम्हाला ही गोष्ट कळते की देवाने अब्राहमाला पाचारण केले आणि त्याला म्हटले, तू आपल्या बापाचे घर सोड आणि मी सांगतो त्या देशात चल। देवाने कनान देश ज्यामध्ये 7 राष्ट्रे होती, ही देवाने अब्राहमाला म्हटले की मी तुला देईन आणि तुझ्या नंतर तुझ्या संतानांना देईन। अब्राहमाला इसाहाक, इसाहाकाला याकोब आणि याकोबाला 12 मूळ पुरुष झाले, ज्यांच्याद्वारे इस्रायलाचे 12 घराणे ही स्थापित झाली। हे ज्या वेळेला त्यांचा भाऊ योसेफ याला विकलेले असताना मिस्र देशात, त्या मिस्र देशात ते गेले जेव्हा दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळानंतर आम्हाला आढळते की योसेफ आणि आपल्या भावांचा पुन्हा मिलाप झाला आणि योसेफ हा मारला गेला होता म्हणून भावाने आपल्या वडिलांना कळविले होते, परंतु योसेफ जिवंत होता आणि मिस्रामध्ये तो राज्याधिकारी बनला होता, एका मोठ्या पदाला पोहोचला होता। त्यावेळेला याकोब, ज्याचे नाव इस्रायल होते, त्याचे 70 लोक तो घेऊन मिस्र देशात राहण्यास गेला। गोशेन या प्रांतात ते राहिले आणि कालांतराने निर्गम पहिला अध्याय मी पाहतो तेव्हा आम्हाला आढळते की 400 वर्षे झालेली होती आणि इस्रायल लोक हे त्या ठिकाणी गुलामगिरीमध्ये फारोने अडकून टाकले। आता या गुलामगिरीतनं मुक्त करण्यासाठी देवाने मोशे नावाच्या व्यक्तीला पाचारण केले, जो मिस्र देशात जन्माला होता, जो एक हिब्रू होता, यहुदी होता जातीने। मोशेच्या हस्ते इस्रायल लोकांना तांबडा समुद्र दुभांगून कनान देशाच्या वाटेकडे नेले। 430 वर्षांनंतर तो कनान देश इतर राष्ट्रांनी आपल्या हातात घेतला होता आणि ती 7 राष्ट्रे होती, यबुसी, हित्ती, परिज्जी, अशा प्रकारची 7 राष्ट्रे यांची नावं या बायबलमध्ये आढळतात। अर्थात ती 7 राष्ट्रे यांनी तो देश आपल्या ताब्यात घेतला होता। वास्तविक हा देश देवाने अब्राहमाला दिला होता आणि त्याच्या संतानांना दिला होता, पण मिस्र देशात ते उपरी परके असताना देवाने त्यांना बाहेर काढले। तांबडा समुद्र ओलांडल्यानंतर त्यांना माहित नव्हते किती काळ जाणार आहे, पण देवाने त्या इस्रायल लोकांच्या आज्ञाभंगामुळे 40 वर्षे त्यांना फिरविले आणि रानात ते भटकले। परंतु प्रियजन हो, आम्ही ही गोष्ट पाहतो, त्या लोकांना देवाने जेव्हा यार्देन ओलांडले आणि यार्देन ओलांडून आता ते कनानाच्या वाटेला जात आहेत। कनान देश हा त्यांचा देश होता, पण 430 वर्षानंतर ते आपल्या देशात येत होते, पण त्या देशात इतर राष्ट्रांनी तो देश काबीज केला होता। अर्थात इस्रायल लोकांच्या ताब्यात तो देश नव्हता आणि देवाने त्यांना म्हटले, तुम्ही जा, हा देश तुम्ही आपल्या ताब्यात घ्या। आम्ही वचन वाचूया, यहोशुवाचं पुस्तक 1 अध्याय 2 वचनापासून मी वाचत आहे। माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ व यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा। मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे। इस्रायल देश कोण देत आहे? देव, या विश्वाचा मालक, त्याने ही योजना आखली आहे, हा त्याचा संकल्प आहे। कनान म्हणजे
इस्रायल देश, जो आज पॅलेस्टाईन यांच्या ताब्यामध्ये आहे. रान व हा लबानोन यापासून महानाथ फरात पर्यंतचा हित्ती यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. प्रियजन हो, इस्रायल देशाची सीमा जी आहे ती देवाने दाखविली. मिस्र देशाची नाईल नदी पासून तर फरात नदी जी इफ्रिटिस नदी इथपर्यंतचा प्रदेश हा इस्रायलचा प्रदेश आहे, जो आज त्यांच्या ताब्यात नाहीये. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे अर्थात अशा प्रकारे देवाने हा प्रदेश या यहोशूआला सांगितले की मी मोशेला म्हटले होते त्या प्रकारे मी इस्रायलला देईन. देवाने अब्राहमाबरोबर काय करार केला होता आणि अब्राहमाला कनान देशाची सीमा काय दिली होती, हद्द, ती आम्ही पाहूया. उत्पत्ती याचं पुस्तक याचा 15 अध्याय आणि याचं वचन मी 18 पासून वाचत आहे. त्या दिवशी परमेश्वराने अब्राहमाशी करार करून सांगितले. विश्वाचा निर्माण करता देव अब्राहमाबरोबर करार करीत आहे. मिस्राच्या नदीपासून ते महानदी फरात येथपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानांस देतो. प्रियजन हो, हे देवाचे शब्द आहेत. त्यानेच ही संपूर्ण पृथ्वी आणि विश्व बनविले. त्यानेच ठरविले की कोणाला द्यायचे, त्याला ज्याला द्यायचे आहे त्यालाच तो देणार. त्याच्यापासून कोणी जबरदस्ती करून जुलूम करून काढू शकत नाही. आणि जर काढण्याचा प्रयत्न केला तर काय होते, तर प्रियजनो आम्ही ते पाहत आहोत. 19-20 वचन. केनी, कनिजी, अदमोनी, हित्ती, परिज्जी, रफाईम, अमोरी, कनानी, गिर्गिशी व यबुसी या लोकांचा प्रदेश मी तुला देतो. अर्थात देवाने कनान देश जे ही सर्व राष्ट्र यांनी पादाक्रांत केला होता, त्यांनी त्याचा ताबा घेतला होता. वास्तविक तो देश त्यांचा नव्हता. आता उत्पत्ती याच्या 21 अध्यायात आम्ही येतो आणि तेथे काय गोष्ट झालेली आहे. वचन 12 पासून मी वाचत आहे. तेव्हा देव अब्राहमास म्हणाला, हा मुलगा व तुझी दासी यांच्या संबंधी तू वाईट वाटून घेऊ नको. सारा तुला जे सांगते ते सगळे ऐक, कारण तुझ्या वंशाचे नाव इसाकच चालविणार. या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करीन, कारण तो तुझे बीज आहे. गलतीकरस पत्र याच्या 4थ्या अध्यायामध्ये मी वचन वाचत आहे 29 पासून. परंतु त्यावेळेस देह स्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आताही होत आहे. 30वं वचन म्हणते, तर शास्त्रलेख काय म्हणतो, त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारीस होणारच नाही. येथे ही गोष्ट मी सांगू इच्छित आहे की इस्माईल जो आहे याला अब्राहमाने इस्रायल हे वतन दिलेच नाही. इस्माईल द्वारे देवाने मोठे अरब राष्ट्र बनविले. इस्रायल हा वारसाचे वतन म्हणून देवाने इस्माईलला दिलेलाच नाही. देह स्वभावानुसार जन्मलेला जो मुलगा हा इस्माईल दर्शविलेला आहे, जो हागारेपासून झालेला, आणि आत्म्यानुसार जन्मलेला पुत्र हा इसहाक दर्शविलेला आहे, जो सारेपासून झाला होता. आणि इस्माईलने त्याचा छळ केला. आणि वचन म्हणते तसा आताही होत आहे. आणि ही गोष्ट एकदम खरी आमच्या दृष्टीपथास दिसत आहे. पण शास्त्रलेख काय म्हणतो, त्या दासीला आणि तिच्या मुलाला घालवून दे, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारीस होणारच नाही. म्हणजे इसहाकापासून याकोबापासून 12 घराणे आले आणि या सर्वांना देवाने जो वारीस हक्क त्यांना दिला तो इस्रायल देश. अर्थात देवानेच इस्रायल देश इस्रायलांना दिला, जो कनान देश ओळखला जात होता. आता ही गोष्ट आम्ही याची तुलना येथे करीत आहोत. येशू ख्रिस्त जो त्यांचा मसीहा त्याला न ओळखून गौरवाच्या प्रभूला वधस्तंभी खेळल्याने त्या देशावर देवाचा महाक्रोध आला. इस्रायल लोकांनी म्हटले, याचे रक्त आमच्यावर आमच्या मुलाबाळावर पडो. आणि इस्रायल लोक शापाखाली आले. देवाचा कोकरा येशू ख्रिस्तामध्ये असणारं रक्त हे देवाचं प्रत्यक्ष रक्त होतं. ते रक्त त्यांनी आपल्यावर आणि आपल्या संतानावर मागितले आणि या क्रोधामुळे अख्खे इस्रायल लोक अख्ख्या जगात पांगले गेले. मत्तेकृषी वर्तमान 24 अध्यायात आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताने अतिशय महत्वाची भविष्यवाणी 1 ते 4 वचनात केली. चिऱ्यावर चिरा राहणार नाही आणि मंदिर मोडले जाईल. ही गोष्ट इसवी सन 70 साली घडली आणि त्यानंतर इस्रायल देशावर रोमी सम्राट टायटस याने स्वारी करून इस्रायल लोक संपूर्ण जगभर पांगविले गेले. आणि त्यानंतर आम्ही पाहतो गेल्या 2000 वर्षाच्या काळात इस्रायल लोक आपल्या राष्ट्रांतून बाहेर होते. इस्रायली लोक अख्ख्या जगात पांगले गेले. रोमकरास पत्र याच्या 11व्या अध्यायात संत पौल म्हणतो, काय देवाने आपले लोक इस्रायल यांना टाकून दिले काय? कदापि नाही.
कारण ते त्याचे लोक आहेत. त्यांना आंधळे केले आणि देवाने आम्हा सर्व परराष्ट्रीय लोकांना प्रकाश दिला. इस्रायलाला देवाने पाठ केली, पण आता वेळ आलेली आहे प्रियजन हो, आणि देवाने इस्रायल लोकांना टाकलेले नाही. म्हणूनच इस्रायल कधी हरू शकत नाही. इस्रायल बरोबर ज्यांनी ज्यांनी युद्ध केले ते सगळे हरलेले आहेत. आणि म्हणूनच प्रियजन हो, जे युद्ध करतील ते हरतील, कारण इस्रायल बरोबर विश्वाचा मालक आहे. लक्षात घ्या. आता गोष्ट ही झाली की इस्रायल लोक 14 मे 1948 रोजी स्वतंत्र झाले आणि त्यावेळेला युनायटेड नेशन्स द्वारे त्याविषयी संपूर्ण जगात घोषणा दिली गेली. इस्रायल हा एक स्वतंत्र देश आहे. स्वतःचं एक कॉन्स्टिट्यूट, एक घटना असणारा देश, स्वतःचं एक करन्सी, स्वतःचा झेंडा असणारा देश, स्वतःची मिलिटरी असणारा देश स्थापित झाला. परंतु जेव्हा ते स्थापित झाले त्यानंतर आम्ही गडबड पाहत आहोत. त्यावेळी देशाचे 2 भाग करण्यात सांगितले गेले. यहुदी राज्य आणि अरब राज्य असे करण्याचे ठरले. यावर यहुदी सहमत झाले, परंतु अरब देशांतील कोणीही सहमत झाले नाहीत. अनेक पलिष्टी हे इस्रायलाचे अस्तित्व नाकारतात. ते इस्रायलांना कायदेशीर समजत नाही. ते त्या देशात राहण्याजोगे नाहीत असे त्यांचे म्हणणे, असे त्यांचे विचार आहेत. त्यानंतर अरब देशांकडून म्हणजे लेबनॉन, सिरिया, इराक, जॉर्डन, इजिप्त, लिबिया, सौदी अरेबिया यांच्याकडून इस्रायलवर त्यांना नष्ट करण्यासाठी हल्ला केला गेला. परंतु ही देवाची महान कृपा होती की चमत्कारिकरित्या इस्रायलाला त्यातनं देवाने वाचविले. 1967 साली इजिप्त नासिर यांनी त्यांचे सैन्य इस्रायलवर हमला करण्यासाठी पाठविले की त्यांना संपूर्ण नष्ट करावे. त्यानंतर सिरियाने, लेबनॉन यांनीही हल्ला केला, इराकनेही हल्ला केला, जॉर्डननेही हल्ला केला. त्या युद्धानंतर काही महिन्यांनी अरब देशांनी सुदान येथे एक सभा भरवून त्यांनी तेथे 3 गोष्टी ठरविल्या. इस्रायलाला स्वतंत्र देश म्हणून अधिकृत मान्यता देऊ नये, म्हणजे नो रेकग्निशन. दुसरी गोष्ट, इस्रायल बरोबर कोणताही शांतीचा करार आम्ही अरब राष्ट्र यांनी कधी करू नये. तिसरी गोष्ट, त्यांची कोणतीही शर्त, अट स्वीकारू नये. ह्या 3 गोष्टी केल्या म्हणजे ते देश म्हणून राहणार नाहीत. अशा प्रकारे हमासने एक सनद बहाल केली जी इस्रायल देशाच्या नाशासाठी केली. अर्थात याला म्हणतात हमास चार्टर. त्यात असं लिहिण्यात आलं, देर इज नो सोल्युशन फॉर द पॅलेस्टायनियन क्वेश्चन, म्हणजे पॅलेस्टाईनच्या प्रश्नाबद्दल कोणत्याही प्रकारचा उपाय तेथे नाही, एक्सेप्ट थ्रू जिहाद. फक्त जिहादच्या कार्या वाचून काहीही उपाय नाही. अर्थात आम्हाला ही गोष्ट कळते की त्यांनी अशा प्रकारे करार करून आम्ही कधीच तुमच्याशी सहमत होणार नाही अशा प्रकारे त्यांनी निश्चित केले. त्यानंतर त्यांनी इस्रायलमध्ये सुसाइड बॉम्बर्स देखील पाठविले, घातपात घडवून आणले. इस्रायलांनी सुरक्षितता अधिक वाढविण्यास सुरुवात केली. मग या विरोधकांनी त्यांच्या अभ्यासक्रमात पुढे येणाऱ्या पिढींना अभ्यासक्रम शिकविला. त्यांच्या मनात विष उत्पन्न केले या यहुदी जातीचा नायनाट करावा म्हणून, आणि त्यांना टेररिझम, अतिरेकी शिक्षण, प्रशिक्षण कसे द्यावे म्हणजे पुढची पिढी ही हे काम चालू ठेवी म्हणून त्यांनी एलिमेंटरी स्कूलमध्ये टेडी बेअरचे मुंडके कसे उडवावे हे शिकविले. प्रियजन हो, इस्रायल विषयी सांगावे तर इस्रायलने आतापर्यंत स्वतःहून कोणत्याही राष्ट्राशी युद्ध केलेलेच नाही. दुसरी गोष्ट, इस्रायल यांनी जेथे जेथे युद्ध केले त्या सर्व युद्धात ते विजयी झालेले आहेत. ते कधीही युद्ध हरलेले नाहीत. इस्रायल जगभरातून जेव्हा त्यांच्या कराराच्या भूमीमध्ये परत आले तेव्हा त्या गोष्टीचा आधार बायबल आहे. आज इस्रायल तेथे परत येऊन वसले आहेत व तेथेच ते राहणार आहेत, कारण तसे विश्व निर्माण करता देव सांगतोय. जे अरेबिय लोक ज्यांनी या संपूर्ण इस्रायल देशाचा ताबा घेतला होता ही संपूर्णतः त्यांनी बळकावली होती, आणि ही सर्व बळकावलेली जागा परत इस्रायलला द्यावी यासाठी विश्वास निर्माण करता देव स्वतः संकल्प यशाचं पुस्तक 54 अध्याय 17 वचन म्हणते, तुझ्यावर चालविण्याकरिता घडलेली कोणतेही हत्या तुझवर चालणार नाही. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच मजकडून मिळालेली त्यांची धार्मिकता आहे असे परमेश्वर म्हणतो. हे देवाचे वतन असणारे वचन आहे. अर्थात परमेश्वर देव किती सुरक्षितता देतो हे या वचनात दाखविलेले आहे. म्हणजे ज्या कोणी राष्ट्रांनी, व्यक्तींनी हत्यार घडविलेले आहे नाश करण्यासाठी, परंतु देव इस्रायलला हे म्हणत आहे की ते तुझवर चालणार नाही. म्हणून अनेक राष्ट्रे आजच्या घडीला इस्रायलला धमक्या देत असल्या की आम्ही तुम्हाला भूमीवरून नष्ट करू,
ते कदापि ते करू शकणार नाही. याचे कारण हे आहे की इस्रायलचा रक्षक यहोवा देव आहे. गणनाचं पुस्तक 24 अध्याय याचं 9वं वचन मी वाचत आहे. तो सिंहाप्रमाणे सिंहिणीप्रमाणे दबा धरून बसला आहे. कोणाबद्दल हे वचन आहे? इस्रायल विषयी. प्रियजन हो, सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्याच्या डरकाळीने पक्षी पण आणि पशु पण घाबरतात, कारण तो जंगलाचा राजा आहे. सिंहाप्रमाणे सिंहिणीप्रमाणे दबा धरून बसलेला आहे. कोण? इस्रायल देश. अर्थात त्याच्याकडे फार ताकद आहे. तो पडून राहिला आहे. त्याला कोण छेडेल? अर्थात या हमासने त्यांना छेडलं. 7 ऑक्टोबर रोजी त्यांना छेडलं आणि त्याला छेडल्यामुळे काय होईल? प्रियजन हो, त्याला छेडल्याने काय होईल? त्यांचंच नुकसान होईल. जे छेडतील त्यांना फाडलं जाईल. वचन म्हणते, जो तुझे अभिष्ट चिंतील त्यांचे अभिष्ट होईल. म्हणजे जो तुला आशीर्वाद देईल त्याला आशीर्वाद मिळेल. जो तुला शाप देईल त्याला शाप लागेल. इस्रायलाच्या सभोवती जे शत्रू राष्ट्रे आहेत त्यांची परिस्थिती काय आहे? इस्रायलला ते शाप देत आहेत आणि या कारणाने त्यांना माहित नाही की बायबलमध्ये विश्वाच्या निर्माणकर्त्या देवाने हे शब्द दिलेले आहेत. इस्रायलला बलाम नावाच्या संदेशाने शाप देण्याचा प्रयत्न केला. बालाक राजाने पैसे देऊन भाड्याने बोलावलं. बलाम जो होता याला वाटले की मला खरोखर खूप पैसा मिळेल आणि माझी फार मोठी कीर्ती होईल, माझे महत्व वाढेल आणि मला फार मान मिळेल, म्हणून तो शाप देण्यास तयार झाला. पण देवाने बलामाच्या मुखांतून शापाऐवजी आशीर्वाद काढले. प्रियजन हो, इस्रायलला कोणीच या विश्वातील व्यक्ती शाप देऊ शकत नाही. ही गोष्ट परमसत्य आहे आणि ही गोष्ट ज्याला कळेल तो इस्रायलच्या बाजूला कायम उभा राहील. म्हणून देवाने ज्या वेळेला अब्राहमाला निवडले त्यावेळेला देवाने अतिशय महान अभिवचन अब्राहमाला दिले. असे अभिवचन या पृथ्वीच्या पाठीवर आजपर्यंत कोणाला दिले नव्हते. देव अब्राहमाबरोबर कृपेने व्यवहार करीत होता आणि त्यावेळेला उत्पत्ती 12 अध्यायामध्ये देवाने काय म्हटले? 3ऱ्या वचनात, तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. प्रियजन हो, 3रं वचन याकडे मी आपण सर्वांचे लक्ष वेधू इच्छितो. या 3ऱ्या वचनात अतिशय महत्वाची गोष्ट दिलेली आहे. आज ज्या वेळेला हे युद्धजनक परिस्थिती ओढवलेली आहे आणि गाझा येथील अनेक निष्पाप लोक देखील मरण पावलेले आम्हाला दिसत आहेत. येथे एक महत्वाची गोष्ट आपण सर्वांपुढे मी मांडू इच्छित आहे. आम्हा सर्वांचं काम इस्रायलला आशीर्वाद देण्याचं आहे. कारण येथे वचन म्हणते, जे तुला आशीर्वाद देतील ते आशीर्वादित होतील. किती जणाला आशीर्वाद हवा आहे? जर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे तर इस्रायलला आशीर्वाद द्या. अरब राष्ट्रांचं काय घडलेलं आहे ते मी सांगू इच्छितो. अरब लोकांनी इस्रायलशी विनाकारण त्यांचा द्वेष करण्यास सुरुवात केली. म्हणून ते लोक ज्या वेळेला इस्रायल लोकांना शाप देतात आणि जे लोक इस्रायल लोकांना शाप देतात मुखाने किंवा हृदयात, हे देव जाणतोय. आणि जो शाप देईल त्याच्यावर शाप विविध घटकांच्या द्वारे, विविध परिस्थितींच्या द्वारे त्यांची भेट घेईल. कारण हे अभिवचन देवाच्या मुखांतून निघालेलं आहे. त्या विरुद्ध जर कोणी इस्रायल विरुद्ध कोणी शाप देईल तर तो शापित होईल. आणि शापित होईल याचा अर्थ आम्हाला कळणं गरजेचं आहे. किती तुम्ही प्रयत्न केला तर या विश्वात ज्या विश्वाच्या मालकाने शाप दिलाय तो या पृथ्वीवरील कोणी मांत्रिक, कोणी तांत्रिक, कोणी कितीही मोठा असो काढू शकत नाही. ज्याने दिलाय तोच त्यातून मुक्त करू शकतो. म्हणून एकच मार्ग आहे, इस्रायलला आशीर्वाद द्या, इस्रायलसाठी प्रार्थना करा. कारण देव, या विश्वाचा मालक जो देव, या बायबलचा देव इस्रायलाचा देव आहे. म्हणून इस्रायलसाठी कायम प्रार्थना करा, त्यांना आशीर्वाद द्या. स्तोत्र संहिता 122 मध्ये दिलेला आहे, यरूशलेमेसाठी प्रार्थना करा, तिच्या कोटात शांती वास करो. प्रियजन हो, आम्हा सर्वांचे काम इस्रायलसाठी प्रार्थना करण्याचे आहे. आम्ही इस्रायलचे ऋणी आहोत, कारण आज आमच्याकडे जे बायबल आहे हे इस्रायलांतून आलेलं आहे. आज आमच्याकडे तारणाचा संदेश यहुदी लोकांतून आलेला आहे. आमचा तारणारा येशू ख्रिस्त यहुदी लोकात जन्मलेला होता. आज आमच्याकडे ही प्रेषित शिकवणूक आलेली आहे तारणाची. ही प्रेषित हे संपूर्ण यहुदी जातीचे होते आणि त्यांना आंधळ केल्यामुळे आम्हा परराष्ट्रीयांना प्रकाश देण्यात आलेला आहे. म्हणून आम्ही सर्व इस्रायलाचे ऋणी आहोत. आम्ही त्यांच्यासाठी सतत प्रार्थना केली पाहिजे. लूका वर्तमान याचा 21 अध्याय याचं 24 वचन म्हणते, ते तलवारीच्या धारेने पडतील. कोण? इस्रायली लोक. ही भविष्यवाणी येशूने स्वतः केलेली आहे. त्यास बंदिवान करून सर्व राष्ट्रांत नेतील. आणि ही गोष्ट खरोखर 2000 वर्षापूर्वी घडली. पृथ्वीच्या पाठीवर अनेक राष्ट्रात इस्रायल लोक गेले. आमच्या भारत देशाच्या मणिपूरमध्ये देखील
मनश्शे वंश होता, इस्रायलाच्या 12 घराण्यांतील एक, आणि म्हणूनच त्या ठिकाणी देखील ते लोक इस्रायलमध्ये येणे फार गरजेचे आहेत. त्यासाठीच अनेक गोष्टी घडल्या. त्यांची घरे उद्ध्वस्त केली गेली यासाठी की त्यांनी मूळ देशाकडे परत यावे, कारण देव या 12 घराण्यांची भेट इस्रायलाच्या वतन भूमीत घेणार आहे. म्हणून येथे पुढे पाहतो, आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत. परराष्ट्रीयाची सद्दी म्हणजे काय? परराष्ट्रीयांचं युग याविषयीचं प्रकटीकरण योहान जो प्रकटीकरण लिहिणारा, प्रकटीकरण पहिल्या अध्यायात आम्ही 7 मंडळीची युग पाहतो. 7 समयींतून चालणारा येशू पाहतो. हे 7 समय 7 मंडळी युगांना दर्शविते. येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर आतापर्यंत या 2000 वर्षाच्या काळात 7 मंडळीची युगे देवाने नेमली होती. ही 7 मंडळीची युगे परराष्ट्रीयांचा काळ आहे, आणि हा परराष्ट्रीयांची सद्दी समाप्त होण्याचा काळ आहे, ज्यात तुम्ही आणि आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल, अजूनही ती संपलेली नाहीये. भावा बहिणींनो, ध्यानात घ्या. ती संपेल तेव्हा ख्रिस्त येशूची वधू मंडळी या पृथ्वीवरनं येशू ख्रिस्त उचलून घेऊन जाईल, आणि या पृथ्वीवर महासंकटाचा अतिशय क्लेशमय समय सुरू होईल. त्या काळाच्या एकदम जवळ आम्ही पोहोचलो आहोत, आणि ती समाप्त होईल. परराष्ट्रीयांची सद्दी समाप्त होईल तोपर्यंत परराष्ट्रीय म्हणजे कोण? अर्थात इस्रायल सोडून जे बाकीची राष्ट्रीय आहेत, ही परराष्ट्रीय गणली गेलेली आहे. आणि म्हणून येथे आम्ही पाहत आहोत की अरेबिय राष्ट्र देखील इस्रायलवर काय करीत आहे? यरूशलेमेस पायाखाली तोडवितील. रोमकरस पत्र याच्या 11 अध्यायातल्या 28-29 वचनात दिलेला आहे की इस्रायलाचा अन्याय तेव्हा दूर होईल जेव्हा मसीहाला ते स्वीकारतील. त्यांच्यावरील शाप तेव्हा जाईल जेव्हा ते पश्चाताप करतील, शोक करतील आणि आपले पाप पदरी घेतील आणि येशू ख्रिस्ताला मसीहा म्हणून स्वीकारतील. त्यावेळेला मसीहा येशू इस्रायलच्या वतीने लढेल. हा संदेश समाप्त करीत असताना मी आपण सर्वांना सांगू इच्छितो, काल जेव्हा इस्रायल लोक अंधकारामध्ये होते, हिटलरने त्यांचा मान उच्छळ केला, तरीही मी इस्रायल बरोबर होतो, आणि आजच्या दिवशीही मी इस्रायल बरोबरच उभा राहीन, आणि पुढे भविष्यातही मी इस्रायल बरोबरच उभा राहीन. परमेश्वर इस्रायलला आशीर्वादित करो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपण सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.